नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर नागेश अघोर. मी मूत्रपिंड विकार तज्ञ किंवा नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून नाशिकमध्ये काम करत आहे. मी गेल्या 16 वर्षांपासून मूत्रपिंड विकार तज्ञ म्हणून काम करतोय. यामध्ये मी विविध रुग्णालयांमध्ये काम केलेलं आहे, जसं की ओखाड हॉस्पिटल नाशिक किंवा अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक, आणि सध्या मी नाईन पल्स हॉस्पिटल मुंबई नाका नाशिक येथे किडनी विकार तज्ञ म्हणून आणि डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. साधारणपणे 100 मागे 15 ते 20 जणांना किडनीचा आजार असू शकतो, आणि त्याच्यामुळे या आजाराचं जे प्रमाण आहे ते कसं कमी करता येईल याबद्दल आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे. त्यामुळे या आजाराच्या लक्षणांबद्दल थोडीशी जागृती करणं गरजेचं आहे, आणि याच्यामध्ये आज आपण पायावरची जी सूज आहे या सुजेबद्दल काही चर्चा करणार आहोत. तर किडनीच्या आजारांमध्ये पायावरती किंवा चेहऱ्यावरती सूज येणे हे एक मोठं प्रमुख लक्षण असतं. आणि हे असं का होतं? किडनी आपल्या शरीरामध्ये आपलं रक्त शुद्ध काम करण्याचं काम करत असतात. साधारणपणे आपल्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं, आणि हे रक्त प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला किडनीमधून वाहत असतं. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा पण, आणि जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा पण. साधारणपणे आपल्या शरीरातलं रक्त 40 वेळेला दिवसभरामध्ये, म्हणजे 24 तासांमध्ये किडनीमध्ये जातं आणि तिथे साफ होऊन परत शरीरामध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये जी काही घाण असते रक्तामध्ये, ती घाण बाहेर काढण्याचं काम किडनी करते. याच्यामध्ये आपण जे काही क्षार घेतो, जे मीठ खातो, किंवा जे अजून काही दुसरे क्षार आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, हे क्षार शरीरात जेवढे गरजेचे आहेत तेवढे आपल्या शरीरात ठेवणे, आणि जे जास्तीचे क्षार आहेत ते लघवी वाटे काढून टाकण्याचं काम किडनी करते. जेव्हा आपल्या किडनीचं काम कमी होतं कुठल्या कारणांमुळे, तेव्हा ह्या कामामध्ये अडथळा येतो, आणि त्याच्यामुळे शरीरातले क्षार जे आहेत ते बाहेर पडत नाहीत, ते शरीरामध्येच टिकवून ठेवले जातात किंवा जमा होतात. हे क्षार जेव्हा जमा होतात, त्या क्षारांबरोबर पाणी पण जमा होतं, आणि त्याच्यामुळे मग हे पाणी आणि क्षार शरीरामध्ये वाढायला लागतात. याचे काही परिणाम असतात. एक म्हणजे रक्तदाब वाढणे, म्हणजे ब्लड प्रेशर. तर असं पाहण्यात येतं की साधारणपणे 90% किडनीच्या आजारांमध्ये रक्तदाब वाढलेला असतो. दुसरी गोष्ट दिसून येते ती म्हणजे सूज, जी आपण आज बोलतोय. तर सूज ही सुरुवातीला पायांवरती येते, मग डोळ्यांच्या खाली येते, मग हळूहळू पूर्ण शरीरात येते. आणि जेव्हा किडनीच्या आजारांचं प्रमाण खूप वाढत जातं, तेव्हा ती सूज हृदयाभोवती, फुफ्फुसांच्या मध्ये, पोटामध्ये अशी सगळीकडे पसरते. आणि की आजारामध्ये शेवटचं जे लक्षण असतं तर त्या पेशंटला दम लागायला लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, आणि मग पेशंटला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला उपचारांसाठी घेऊन जाण्याची गरज भासते. तर जसं मी बोललो की किडनीच्या आजारामध्ये क्षार आणि पाणी हे शरीरातून ज्या प्रमाणात बाहेर पडायला पाहिजे त्या प्रमाणात न पडल्यामुळे ही सूज येते. तर अजून कुठले आजार आहेत ज्याच्यामध्ये अशा प्रकारे सूज येऊ शकते? तर ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यामध्ये पण शरीराला सूज येऊ शकते. ज्यांना लिव्हरचा त्रास आहे, लिव्हर फेल्युअर आहे, त्यांच्यामध्ये पण ही सूज येऊ शकते. पण ती सूज जास्त करून पोटामध्ये असते. हृदयाची सूज आणि किडनीच्या आजारांची सूज साधारणपणे जनरलाइज असते, पण हृदयाच्या सुजेमध्ये दम लागण्याचं प्रमाण जास्त असतं. कधी कधी उजव्या बाजूचं हृदय खराब होतं. जेव्हा एखाद्या पेशंटला दमा असतो किंवा सीओपीडी असतो, ब्रॉन्कायटिस असतो, त्याच्यामध्ये हळूहळू उजव्या बाजूचं हृदय कमकुवत होत जातं, आणि त्याच्यामुळे त्या रुग्णांना पण सूज येते. आणि ती सूज पण शरीरात पाणी जास्त जमा झाल्यामुळे तयार झालेली असते. अजून काही कारणं आहेत, म्हणजे की जेव्हा एखाद्या पेशंटला दोन्ही पायावर सूज असते तेव्हा ती कारणं वेगळी असतात. जसं मी आता सांगितलं तसं किडनीचे आजार, हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, लिव्हरचे आजार, याच्यामध्ये दोन्ही पायांवरती सूज येते. पण कधी कधी एखाद्याच पायावरती सूज असते, तर त्यावेळेला काही कारणं वेगळी असतात.
उदाहरणार्थ त्या पायामधली जी व्हेनस सिस्टीम आहे तिच्यामध्ये काही ब्लॉकेजेस असतील तर त्याच्यामुळे त्या पायाला सूज येते. त्या पायामध्ये काही कुठल्या ज्या जॉईंटला सूज असेल, जसं गुडघा आहे किंवा घोटा आहे, तर यामध्ये जर काही दुखापत झाली असेल किंवा आर्थरायटिस झाला असेल तर त्याच्यामुळे त्या पायाची हालचाल कमी होते आणि त्यामुळे त्या पायाला सूज येते. त्याच्यानंतर त्या पायामध्ये व्हॅरिकोज व्हेन असतील तर त्याच्यामुळे पण पायांना सूज येऊ शकते. त्याच्यानंतर त्या पायाची हालचाल कधी वरती फ्रॅक्चर झाला असेल खुब्यामध्ये तर त्याच्यामुळे पण सूज येऊ शकते. किंवा काही ऑपरेशन्स केली जातात, जसं बायपास ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये त्या पायाची व्हेन आपण काढतो आणि ती व्हेन हृदयामध्ये वापरतो. तर ती व्हेन काढल्यानंतर त्या बाजूला सूज असू शकते. त्या पायाला कुठली इजा झाली असेल तर त्याच्यामुळे पण त्या पायाला सूज असते. तर त्याच्यामुळे सूज कुठे आहे, दोन्ही पायांना आहे की एका पायाला आहे, ह्याच्यावरती पण बरंचसं निदान हे अवलंबून असतं. तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा दोन्ही पायांना सूज असते तर तो जास्त गंभीर त्रास आहे आणि याच्यामध्ये जनरल आजार दुसरे म्हणजे जे पायाशी रिलेटेड नाही पण हृदयाशी रिलेटेड आहेत, किडनीशी रिलेटेड आहेत, लिव्हरशी रिलेटेड आहेत किंवा फुफ्फुसांशी रिलेटेड आहेत, असे आजार पण होऊ शकतात. आता किडनीच्या आजारांमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत, जसं आहे अक्यूट किडनी इंजुरी, ज्याच्यामध्ये किडनीचं काम टेम्पररीली बंद होतं आणि मग ते जर उपचार व्यवस्थित झाले तर परत रिकवर होऊ शकतं. क्रॉनिक किडनी डिसीज याच्यामध्ये किडनीचं काम कायमस्वरूपी डॅमेज होतं आणि मग ते हळूहळू डॅमेज वाढत जातं. तर साधारणपणे 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये किडनीचा आजार झाला असेल तर अशा रुग्णांना आम्ही सांगतो की तुम्हाला क्रॉनिक किडनीचा आजार झालेला आहे, क्रॉनिक किडनी डिसीज CKD झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक आजार आहे ज्याच्यामध्ये लघवीमध्ये प्रोटीन जातात आणि ते प्रोटीन गेल्यामुळे नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा आजार होतो आणि त्याच्यामुळे पण पायांना सूज येते. नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये लघवीमध्ये साधारणपणे 3-3.5 ग्रॅम पर डे एवढे प्रोटीन जातात. नॉर्मली लघवीमध्ये 150 मिलीग्राम पर डे पेक्षा कमी प्रोटीन गेले पाहिजेत, पण नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये 3.5 ग्रॅम पर डे एवढे प्रोटीन जातात आणि जेव्हा एवढे प्रोटीन जात असतात त्याच्यामुळे सुद्धा सूज येते आणि अंगातले प्रोटीन कमी झाल्यामुळे सूज येते. तर नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये किडनीचं काम नॉर्मल असतं, किडनीचं काम कमी झालेलं नसतं, पण अंगामधले प्रोटीन कमी झाल्यामुळे सूज आलेली असते. तर त्याच्यामुळे ही सूज थोडी किडनी फेल्युअरच्या सूजेपेक्षा वेगळी असते, ज्याच्यामध्ये आपण उपचार करून त्याचं उत्तर शोधू शकतो. आता जेव्हा सूज येते तेव्हा त्याचं तपासणी केले पाहिजे, त्याचं निदान पूर्ण केलं पाहिजे. तर ते कसं करतो आपण? तर आपण किडनीच्या कामाच्या टेस्ट जसं युरिया आणि क्रिएटिनिन आहे ह्या चेक करतो. पेशंटच्या लघवीमध्ये प्रोटीन जात आहेत का ते चेक करतो. त्याच्यामध्ये युरिन एक्झामिनेशन, त्याच्यानंतर युरिनचा 24 अवरची तपासणी ज्याच्यामध्ये प्रोटीन किती जात आहेत ते तपासणे, त्याच्यानंतर किडनीची सोनोग्राफी, ज्याला पोटाची सोनोग्राफी असं पण म्हणतो ती, आणि मग ह्या तपासण्या केल्यानंतर काही गरजेप्रमाणे पुढच्या तपासण्या आपण ऑर्डर करतो. ह्या व्यतिरिक्त हृदयाचं काम कसं आहे, हृदयाचं पंपिंग कसं आहे, ECG कसं आहे हे बघितलं जातं. थायरॉइडचं काम कसं आहे हे बघितलं जातं. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जातं. कारण असं पाहण्यात आलेलं आहे की जेव्हा नेफ्रोटिक सिंड्रोमचा आजार असतो तेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण वाढतं. ह्या झाल्यात तपासण्या. तर उपचारांमध्ये दोन गोष्टी असतात. एक म्हणजे पथ्य पाळणे. याच्यामध्ये आपण पेशंटला सांगतो की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये क्षार किंवा सॉल्टचं प्रमाण कमी करा, पाण्याचं प्रमाण कमी करा आणि औषधं घ्या, जेणेकरून शरीरात क्षार आणि पाणी जास्त जाणार नाहीये आणि मग शरीरातून ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला औषधांची मदत घेता येते. या औषधांमध्ये एक मोठा महत्वाचा ग्रुप असतो डायुरेटिक्स, म्हणजे लघवी करून देणारी औषधं. ही औषधं किडनीमध्ये जातात आणि किडनीमध्ये ज्या पेशी आहेत त्यांच्यावरती ऍक्शन करतात आणि त्याच्यामुळे शरीरातलं क्षार आणि पाणी त्याच्यामधून लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत करतात. तर याच्यामध्ये 2-3 प्रकारचे औषधं असतात. एक असतात लूप डायुरेटिक. तर याच्यामध्ये हे सगळ्यात स्ट्रॉंग डायुरेटिक असतात, म्हणजे की ह्यांचा इफेक्ट सगळ्यात जास्ती असतो आणि त्याच्यामुळे सूज लवकर उतरायला मदत होते. याच्यामध्ये टॉर्सेमाइड, फ्युरोसेमाइड या प्रकारची औषधं आहेत. दुसरी असतात थायाझाईड डायुरेटिक्स. तर ही डायुरेटिक्स आहेत, त्यांची ऍक्शन महत्वाची असते. ही पण मदत करतात प्रोटीन अंगातली सूज कमी करायला.
त्याच्यानंतर असतात पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक्स. याच्यामध्ये किडनीच्या एका भागामधून पोटॅशियम बाहेर काढण्याचं काम केलं जातं. जेव्हा ही डायरेटिक्स वापरली जातात तेव्हा पोटॅशियम बाहेर नाही निघत, पण लघवी होते, म्हणून त्यांना पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक असं म्हटलं जातं. हे का महत्वाचं असतं? कारण की जेव्हा आपण डायरेटिक्स घेतो तेव्हा लघवी जास्त होते आणि मग सोडियम आणि पोटॅशियम दोन्ही लघवीमधून बाहेर पडतात. पोटॅशियम खूप जास्त प्रमाणात लघवीतून बाहेर पडलं तर विकनेस येऊ शकतो, आतड्यांची मुवमेंट कमी होऊ शकते, पोट फुगून येऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी आपल्याला पोटॅशियम मॉनिटर करावं लागतं आणि पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक्समुळे हे प्रमाण कमी राहतं. अजूनही असं पाहण्यात आलेलं आहे की 2 ते 3 प्रकारचे डायरेटिक्स एकत्र घेतले तर जास्त इफेक्ट येतो आणि साईड इफेक्ट्स कमी होतात. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन थेरपी किंवा एका वेळेला 2 ते 3 प्रकारचे डायरेटिक्स वेगवेगळ्या ग्रुपचे घेतले तर त्याचा फायदा पेशंटला नक्कीच मिळू शकतो. तर अशा रीतीने मी आज हा जो आपला विषय आहे सूज आणि त्याचं कारण काय, कार्यकारण भाव आणि त्याचे उपचार याच्याबद्दल बोललेलो आहे. तर संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर सूज येणे हे किडनीच्या आजाराचं लक्षण आहे. हे लक्षण सिरियसली घेतलं पाहिजे, त्याच्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती उपचार घेणं गरजेचं आहे. आणि या उपचारांमध्ये डायरेटिक्सचा मोठा रोल आहे. धन्यवाद.